शाळेच्या मुख्याध्यापिका सौभाग्यवती वंदना गोलकर, शाळेचा शिक्षक वर्ग, मावळ सर, पुण्यावती टीचर, पूर्व प्राथमिक विभागाची शिक्षिका सौभाग्यवती सरिता चंद्रोजी, शिक्षकेतर कर्मचारी सुनंदा गवळी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष समीर पारसेकर, कार्यक्रमांचे उद्घाटन झालेलं आहे. तसेच आपल्या शाळेचे जे माजी विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी त्यांनीच हा जो मंडप आहे तो इथे उभारलेला आहे. तर पुष्कळ अशा गोष्टी आहेत या कार्यक्रमाचे ते त्यांनी प्लास्टिक आलं किती किती आणला तुवें? समोसा, हाँ लाडू, हाँ जिलेबी. जिलेबी आणल्या. जिलेबी कशी? 5 रुपये आणि लाडू कसे? 40.
40 रुपये पॅकेट आणि सामोसा रे सामोसा खंयच्यान हाडला तुवें हॉटेलांतल्यान काय घराकडे तयार केला कोणी कोणी मदत केली तुका सामोसा करपाक आईन हा आईचे नाव हर्षा कोण सांग मरे बाबा फुल नाव कितें थँक्यू तुझ्याकडे किती किती हा नाचणे कसे आणि किती हा आणि किती हा ज्योतीचे उकडे तांदूळ आहात हा ओके गावठी हळद लाडू कसले आहात ते लाडू तांदळाचे ते घरा केल्यात काय बाजारातले हाडल्या रे आतून तुमच्या आतूचे नाव कितें हा पाणी हा बरे ओके बाय नाव किती तुझे म्हणल्यान सांग शर्वी किती आडनाव किती आणि बाबाचे नाव ही भाजी हाडल्या पळय कसली कसली भाजी हा हा किती किती असा दोडगी हा तवशी हा वाली हा तांबडी भाजी ही सगळी तुमच्या हेतून पोरसान झाल्या का भायली हाडल्यात कोण करता ही सगळी भाजी मम्माचे नाव हा ओके थँक्यू बाय तुझे नाव कितें तुवें कितें कितें हाडल्या बाजाराक आयज लाडू कसले चिरमुल्याचे आणि बाय तुझे नाव कितें तुझ्याकडे कितें कितें हा हेरबेणा हा मरे बाबा हेरबेणा ही बाजारातली हाडली काय केलात तुम्ही हय तर आणि हे कहे लाडू कसले आहात आणि शंकरपाळी हा ते लाडू कोणी केलाय आईन केलाय का बाजारातले हाडल्यात आईन केलं आईचे नाव कितें हिंदू कोण सरनेम थँक्यू तू काय रे बाजार घेतलो किती किती घेतले मुळे घेतले चणे घेतले
कॅडबरी घेतली. आणि एरवी आता म्हाका सांग, तुम्ही बाजारान वयता पळय, बाजार जेन्ना शहरान असता किंवा एखाद्या आठवड्याचो बाजार भरता तेन्ना सामान घेवप आणि ह्या बाजार डेक, विद्यार्थ्यांच्या बाजार डेक काय फरक जाणवला तुमका? फरक खूप येता. धाकटी भुरग्यांक मातशें एंटरटेनमेंट जाता. ओके. आमकां एंटरटेनमेंट जाता. ओके. बाजारात मातशी गर्दी असता न्हू, गर्दी असता. सो ते डिफरंट आणि हे डिफरंट जाता. तुम्ही येस, थँक्यू. व्हडले नोटी आहात मरे. ह्या हाडला मिक्स करून 0 का? मम्माला पैसे का तुला? बाबू नाव कितें रे तुझे? ते मुट्टे खंयच्यान हाडले रे तू? काजू हे रानान लागले तुमच्या काजींक काजू? कसो वाटो? 10 रुपयाक 4 काजू. किती किती घेतले आज? आज भाजी घेतल्या, मुळे घेतले, भेणे घेतले, त्याच्या उपरांत नाचणे घेतले. ओके. त्याच्या उपरांत बिस्किटचे पुढे घेतले, सोला घेतली. ओके. असे करून करून. आणि म्हाका सांगा, आता बाजारान आम्ही वयता पळय, आठवड्याचो बाजार, सगळीकडे गर्दी असता आणि शाळेन भरलेलो विद्यार्थ्यांचो बाजार, काय अनुभव आयला? दरा भितर फरक आयला काय? हो बाजार घेवपाक तुमका कसले अडचणी ना? फ्री बाजारान भोवंक मेळटा. बरोबर. हो बाजार जो आसा भुरग्यांनी आयज भरयल्लो आसा. ओके. आणि बाजारान बाजार असता तो सेपरेट असता आणि हो बाजार सेपरेट हा. कारण हे भुरग्यांनी आपण घरांतल्यान आपल्या आपलं सामान घेऊन दिले आसा आणि आपल्या परीन ते रेट तेंच्यांनी थारायल्लो आसा त्या पदार्थाचो आणि सामानाचो. ते खातीर तो मार्जिनल रेट कमी रेट आसा, जास्त रेट आसा. भुरग्यांक काय हें नासता न्हू. आणि भुरग्यांक एक मदत कशी कळच्या खातीर की बाबा 50 रुपया दिले उपरांत कितके 25 रुपयाचा घेतल्यार कितके रिटर्न दिवप ह्या कळच्या खातीर भुरग्यांक एक बरी देख आहा ती. आणि अशें घड म्हाका दिसता असो बाजार जर एक शाळेन भुरग्यांचो असो म्हयन्यान सुद्दां दवरीत जाल्यार सुद्दां एक बऱ्या तरेन एक शाळेची उदरगत आणि भुरग्यांचे एक विकास जावं शकता. येस, थँक्यू. ज्ञानूय दिल्यात भुरग्यांक. बाजारा विशयी थोडेशे सांगा. बाजार उपक्रम हा एक स्तुत्य उपक्रम आहे आणि जे आपण शाळेमध्ये ज्ञान घेतो ते ज्ञान आपल्या जीवनामध्ये व्यवहारामध्ये वापरलं पाहिजे. आणि ते जर नाही वापरलं तर आपण अपंग झाल्यासारखेच असणार. कारण ज्यावेळी आपण शिकतो, गणित शिकतो, गणितातली सूत्र शिकतो, त्यावेळी ती सूत्रे आपल्या जीवनामध्ये उपयोगी करावे आणि ते गणित या व्यापारामध्ये वापरायचं. याचा अर्थ असा की आपण ज्यावेळी ग्राहक किंवा विक्रेते म्हणून या भूमिकेत असतो त्यावेळी देवाणघेवाण होते, नुसती पैशाचीच नाही. तर त्यामुळे व्यवहार आणि आपल्या जीवनामध्ये जे जे गोष्टी असतात ते आपण शिकतो. आणि मुलांना या वयामध्ये गणित कसं शिकायचं, दर कशी, आणि म्हणजे त्याच्यामध्ये सगळी ऑपरेशन म्हणजे वजाबाकी येते, गुणाकार येतो, अधिक येतं, हे त्यांना प्रात्यक्षदृष्टी मिळतं. दुसरी गोष्ट कसं आहे, एखाद्या ग्राहकाने ते बघितलं आणि त्याला समजा ते पसंत नाही आणि तो गेला, म्हणून ग्राहक याने आपल्या विक्रेत्याने तिथं नाराज न होता तिथं सौम्यपणा किंवा मृदू भाषा वापरली तर तो ग्राहक पुन्हा त्याच्याकडे येऊन
म्हणजे त्याचं जे गिरायक आहे ते त्याला परत मिळणार. म्हणजे हे ज्ञान मुलांना या देशात मिळालं तर आपला सरकार किंवा आपला भारत देश आत्मनिर्भर म्हणतो ते या दशेमध्ये त्यांना कळणार. म्हणजे आत्मनिर्भर म्हणजे काय, स्वतः त्याला पैशाचं ज्ञानही मिळेल, तो पैसे कमवू शकतो आणि या शाळेमध्ये शिकलेला विद्यार्थी पुढे अशा प्रकारच्या अनुभवातून बेकार कधी राहणार नाही. तर असा अनुभव आपल्या गाठीला पदराला बांधून तो पुढे सुद्धा एक स्वतंत्र उद्योगपती होऊ शकेल. कारण सगळ्याच उद्योगपतींची जर आपण उदाहरणं बघितली तर ते सुद्धा अशाच प्रकारच्या अवस्थेतून गेलेले असतात आणि मग आपण करोडपती वगैरे म्हणतो. तर या मुलांनी ही चांगली संधी या ठिकाणी करून दिलेली आहे. आपल्या शाळेला 50 वर्ष होत आहे, त्यानिमित्तानं सुवर्ण महोत्सव आपण साजरा करतो. त्यानिमित्तानं हा एक त्यांना चांगला अनुभव आम्ही दिलेला आहे. तर त्यासाठी या मुलांना मी त्यांचं अभिनंदन करतो आणि सगळ्या पालकांचं अभिनंदन करतो. थँक्यू. आता शाळेत आणि त्या शाळेच्या निमित्तान वेगवेगळे कार्यक्रमही आयोजित केले असा. नेमके कशा पद्धतीचे कार्यक्रम असतात? सरकारी प्राथमिक विद्यालय चावडेवाडा पारसे पेडणे गोवा ह्या शाळेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षपूर्ती निमित्त 6 दिवसीय बरकत कार्यक्रमासह हा सोहळा शाळेच्या पटांगणावर संपन्न होणार आहे. आज बाजार दिवस खास मुलांसाठी हा कार्यक्रम ठेवलेला आहे. शाळेत कितीही शिकवलं तर त्यांना व्यवहार ज्ञान कळत नाही, म्हणून आम्ही मुद्दाम होऊन हा कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि या कार्यक्रमामुळे त्यांना मराठी, गणित, परिसर अभ्यास प्रत्यक्ष अनुभवाने शिकवायला मिळतं. शाळेत किती शिकवलं तर लक्षात येत नाही, व्यवहार ज्ञान तर म्हणजे कळतच नाही त्यांना, म्हणून हा मुद्दाम होऊन आम्हाला पहिला दिवस हा बाजार दिवस आहे. दुसरा आहे तो मनोरंजनात्मक खेळ. मनोरंजनात्मक खेळांमुळे मुले तणावमुक्त होतात. शाळेत अभ्यास करून एखाद्या मुलाला कंटाळा येतो, म्हणून त्यांना आम्ही मनोरंजनात्मक असा कार्यक्रम ठेवलेला आहे. तिसरा आहे तो माजी विद्यार्थी मर्यादित पाककला स्पर्धा. या पाककला स्पर्धेत माजी विद्यार्थी विविध पौष्टिक गोड पदार्थ आणणार आणि त्यांची स्पर्धा होणार. चौथ्या दिवस म्हणजे गुरुवारी माजी विद्यार्थी दिन असणार. या दिवशी आम्ही माजी शिक्षक जे आज शाळेत निवृत्त झालेले आहे त्यांचा सत्कार होणार. तसेच माजी विद्यार्थी जे उंच पदावर आहे त्यांचा पण सत्कार आम्ही इथे करण्याचे योजना केलेली आहे. तसेच सन्मान सोहळा दिनांक 9 रोजी होणार आहे. आणि 10 फेब्रुवारीला स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण करून हा कार्यक्रमाची सांगता होणार. त्या लोकांना असे आवाहन करते की त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढावी, तशीच या कार्यक्रमांना हातभार लावावा, मुलांना प्रोत्साहित करावे आणि आमचा हा कार्यक्रम यशस्वी होण्यास आम्हाला सहकार्य करावे अशी मी सर्व पालकांना, ग्रामस्थांना, विद्यार्थ्यांना, माजी विद्यार्थ्यांना विनंती करते. आणि धन्यवाद. सगळ्यांनी सहकार्य केल्यामुळे आज स्कुलान, प्रायमरी स्कुलान आज बाजार डे व जाहीर उत्सव साजरो केल्लो आसा. या उत्सवाक आज सगळ्या भुरग्यांनी उपस्थिती लायिल्ली आसा. सगळे पालक आसात, ग्रामस्थ आसात, सगळे शिक्षक आसात आणि व्यासपीठार आमच्या बरोबर आमचे प्रायमरी टीचर गोलतेकर टीचर, आमचे स्कुलाचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष समीर पारसेकर, त्याचबरोबर सोनिया टीचर आणि सगळे टीचर्स आणि सगळे जमलेले सगळे माझे प्राचार्य ग्रामस्थ. आज खूप बरें दिसता की या प्रायमरी स्कुलान जे आमचे चावद्याचे प्रायमरी स्कूल शाळा आसा ती खूप प्रयत्न करीत आसता. प्रत्येक गोष्टीक सगळ्या कार्यान फुडें गेल्ली आसा. या शाळेन म्हाका दिसता 60 भुरगीं शिक्षण घेतात. ते खातीर ते भुरग्यांचे आणि पालकांचे सुद्धा अशें कौतुक करता. त्याच बरोबर आज बाजार डे म्हणून तेंच्यांनी आज जो 6 दीस कार्यक्रम आसा, 6 दीस कार्यक्रम चलतलो आणि ह्या 6 दीस कार्यक्रमांक बरेचशे प्रोग्राम दवरलेले आसात. खूपशे प्रोग्राम दवरलेले आसात, सगळ्यांनी इव्हेंट केलेले आसात आणि जे माजी शिक्षक, आपले माजी विद्यार्थी आसात हे आज शाळेंतल्या शिक्षण घेवन गेल्ले आसात. त्यांच्या खातीर त्यांचा उगडास होणार. या प्रायमरी शाळेत सगळ्या विद्यार्थ्यांचो एक उगडास करून त्यांना एक त्यांचे त्यांचा सत्कार दवरलेलो आसा. जेणेकरून हे माजी शिक्षक विद्यार्थी असले ते ह्या शाळेतून शिकून वचून खूप मोठ्या पदार पावले आसात. कोण इंजिनियर जाल्ले आसात, कोण टीचर जाल्ले आसात, कोण नर्स जाल्ले आसात.
ते खातीर तेंचे उगडास म्हणून ह्या टिचरांनी एक व्यवस्थापन समितीत एक डिसिजन घेऊन सगळ्या विद्यार्थ्यांक आणि सगळ्या आमच्या ग्रामस्थांक एकठांय घेऊन तो कार्यक्रम जो आयोजित केल्लो आसा ते खातीर तेंका तेंचो एक उगडास केल्लो आसा. कारण हे प्रायमरी स्कुलांतून खुबशे भुरगे मोठे शिक्षण घेवन गेल्ले आसात. तेंच्या खातीर तो कार्यक्रम दवरलेलो आसा. त्याच बरोबर आयज बाजार डे म्हणजे एक मोठो एक भुरग्यांचो एक मोठो विषय आसा. कारण बाजाराक भुरगे काय आमी बाजाराक कोणाक भुरग्यांक धाडना आमी पालक सगळे बाजार केल्लो असता. ते खातीर आयज भुरग्यांक एक विषय कळपाक की बाबा हे भाजी कितक्या रुपयांक मेळटा, कितके पयशेतून उत्पन्न जातात, कितके पयशे जेवण घेवण जाता, ते खातीर विशयान हे भुरग्यांक खूप गरजेचे असता. कित्याक आमी बाजारान दुकानार जेव्हा भुरग्यांक हे करून धाडिना ना, आमी वचून घेवन येता कितें सामान. ते खातीर आयज तांकां कळपाक एक बरो विशय दवरलेलो आसा. आणि हो बाजार डे परत मोठ्या प्रमाणात भुरग्यांनी आयज आपली वस्तू घेवन येयल्ले आसात. प्रत्येक भाजया कितें सगळे सामान हाडलेले आसा तेंच्यांनी. ते खातीर तांकां भुरग्यांक सगळ्यांक सहकार्य करचे, प्रत्येकान तेंचे बाजार घेवन आपले कितें आहा ते घेवपाचे आणि तांकां बरें सहकार्य करपाचे. आणि असो जो 5 दीस जो कार्यक्रम आसा तो असो त्या कार्यक्रमात सगळ्यांनी सहभाग लावतो. आणि जेणे करून माझे विद्यार्थी असतात तांकां हांव आव्हान करता की जे अशें कोणाक जर कितें आहात कोणाचे एक मानधन जावन तांकां जर आर्थिक मदत करपाची आसा तेंच्यांनी सुद्धा तांकां आर्थिक मदत करून ह्या कार्यक्रमाक 6 दिसाचो कार्यक्रम आणि 10 तारखेक गॅदरिंग आसा ताका सुद्धा हातभार लावचो. आणि अशाच पद्धतीन ह्या शाळेची बरी वाटचाल जावची. शिक्षकांक धन्यवाद दिता कारण हे मोठो असो कार्यक्रम घडोवन हाडून तेंच्यांनी मोठे आपले परिश्रम घेतलेले असतात. आमचे व्यवस्थापन समितीचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष समीर पार्सेकर यांच्यानी सुद्धा खूप परिश्रम घेऊन हो कार्यक्रम आयज उद्घाटन करून या कार्यक्रमाक आयज पुढे वचपाक चालना दिल्ली आसा. ते खातीर तेंच्या धन्यवाद दिता. आणि सगळ्यांक तुमकां पालकांक ग्रामस्थ आणि ह्या भुरग्यांक हे अशें सहकार्य करचे आणि ह्या टिचरांनी अशेंच भुरग्यांक एक सहकार्य करून पुढे व्हरपाचे योगदान दिवचे. आणि म्हाका हांगासर 2 उतरां उलोवंक दिल्या बद्दल हांव तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद दिता. देव बरें करून. धन्यवाद. वचन ते नेहमी आम्हाला देत असतात. तर सोनिया टीचरना विनंती करते की तो खूप महत्वाचा आहे. कारण मुलांना त्यामुळे बरीचशी माहिती मिळते. आम्ही जेव्हा बाजारात जातो तेव्हा मुलं नुसती आमच्या बरोबर असतात, ती बघतात फक्त. पण आज काय होणार तर आज ती प्रत्यक्ष देवाणघेवाण करणार. या उपक्रमामध्ये बघितलं तर सर्व विषय कव्हर होतात. गणित होतो कारण त्यांना पैशांचे ज्ञान मिळणार की बाबा एखाद्याने आपल्याला 100 रुपये दिले आणि आपण जर त्याला 60 रुपयाची वस्तू दिली तर आपण त्याला किती परत द्यायचे हे त्यांना कळणार. ते आज हँड ऑन एक्सपिरियन्स घेणार. असं नाही की बाबा गेलो त्याला दिलं तो देणार होता ना. एरवी कसं व्हायचं की आम्ही शॉपवर जायचो, आम्ही त्याला पैसे द्यायचो, तो आम्हाला राहिलेले शिल्लक पैसे परत द्यायचे. पण आज कसं होणार की मुलं बघणार की कसं काय करायचं ते. परत परिसर पण विषय त्यात येतो. तर मुलांना भाज्यांची, कडधान्यांची, वस्तूंची नावे माहीत होणार. आणि लँग्वेज पण येतो. कसं तर ते कम्युनिकेशन करणार. आपला जो ग्राहक आहे, कस्टमर आहे त्याच्याबरोबर कम्युनिकेशन करणार. त्यामुळे त्यांची कम्युनिकेशन स्किल पण वाढणार. त्यामुळे हा उपक्रम खूप महत्वाचा आहे. त्यांना प्रत्यक्ष अनुभव घ्यायला मिळणार. तसंच त्यांना आपल्या कष्टाचं पण महत्व कळणार. कारण आपण बाबा 2 तास इथं बसणार, जे पैसे मिळणार ते आपले स्वतःचे असे त्यांचे असणार. म्हणून त्यांना पैशांची पण आणि कष्टाचं पण महत्व कळणार. तर एवढं सांगून